तर गोपी 11 संघ या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय. तर भिवंडीच्या संघाने सज्ज राहायचं बॅटिंगसाठी आणि आपली ओपनिंग पेअर लगेचच आपण मैदानात पाठवायचे. पंचांनाही विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मागाशी प्रवीण मात्रे छत्री घेऊन धावत गेले आणि आता मात्र ते पूर्णपणे भिजलेले आहेत. त्यामुळे त्यांना छत्रीची आवश्यकता नाही. आणि आमचे सचिन कडू बघा अशी पहिली व्यक्ती मी पाहतोय की रेनकोट घालून छत्री घेतली, म्हणजे रेनकोट भिजावा नाही म्हणून त्याने छत्री घेतलेली आहे. त्यांचे विशेष कौतुक करायला हवं. आता ती छत्री भिजू नये म्हणून आणखीन एक मोठी छत्री घ्या त्याच्यावर. चला फिल्डिंग या ठिकाणी लगेचच सजवायचे. भिवंडी संघाने आपली ओपनिंग पेअर पाठवायचे. पहिल्या सामन्यात भिवंडी संघाने 75 धावा केल्या. स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली. आणि आता मात्र गोपी 11ने 62 धावा 10 चेंडू आणि 9 गडी राखून चेस केल्या. हा देखील खूप मोठा विजय त्यांनी प्राप्त केला. म्हणजे या दोन्ही संघाने आपल्या फलंदाजीची ताकद पहिल्या सामन्यामध्ये दाखवलेली आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये एक चुरशीचा सामना व्हावा अशी प्रेक्षकांनाही अपेक्षा असते. पण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. बऱ्याचदा दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर येऊनही सामना एकतर्फी होताना आपण पाहत असतो. आणि बऱ्याचदा दोन कमकुवत संघ एकमेकांच्या विरोधात आल्यानंतर रंगतदार सामने आपण पाहिले. त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते. त्यामुळे या खेळाला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं आणि या खेळातलीच अनिश्चितता या खेळाला महान बनवत असते. या आपण करूया कॉमेडी बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया शेरो शायरीचा एक नवीन अंदाज. बाबूशांना जे नवीन नवीन शायरी आणण्याचा प्रयत्न करतात. स्टॉक त्यांचा फार जुना झाला त्यांनाही माहिती आहे. कारण या क्षेत्रात टिकायचं असेल तर शिकावं लागेल, नवीन काहीतरी आणावं लागेल. आणि बऱ्याचदा ते वॉशिंग मशीनचा अजून आणलं नाही त्यांनी. कावळ्याची कौवा वॉशिंग मशीन में नाएगा रोल उतार दे वो चुडिया जो रातों में खनकती है. हे सगळं त्यांना पण माहिती आहे, जुनं झालंय. आता ते नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतात. आणि सुखदेव काकांना आताच भेटून आलेले ते, कारण काकांची तब्येत थोडीशी नाजूक होती. 2-3 दिवस त्रास होत होता आणि त्यांची लवकरात लवकर प्रकृती बरी व्हावी अशी आपण नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. देसाई गाव म्हटलं की सुखदेव काका यांचं नाव आपसूक ओठांवरती येतं. आज रिची आपल्यामध्ये नाही, त्याच्याच नावाने आपण स्पर्धा भरवली. टेनिस बॉल क्रिकेटची श्रद्धांजली चषक. आणि या स्पर्धेचंही टायटल आपण पाहिलं तर श्रद्धांजली चषक आहे. जे कोविड काळात आपल्याला सगळे सोडून गेले त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण बाबूशाह यांच्याकडे, ऐकूया पहिली 4 षटकं. तो चलिए धन्यवाद विनोद सर. चलेंगे फिर से एक बार सेकेंड राउंड का मुकाबला. 4 ओवर का मैच रहेगा. कहते हैं ना हर डबल क्रॉस एक धोखा होता है. तो जिस तरह के क्रिकेट में हर बाउंड्री चौका होता है और 4 ओवर का मैच भी उतना रोमांचक होता है, क्योंकि 4 ओवर के मैच में यही देखने को मिलेगा. ताबड़तोड़ बल्लेबाजी. पहली गेंद के ऊपर चौका आता हुआ. इरादा बना लिए हैं कि मजबूत अपना इरादा करो, जीतेंगे हम, ये खुद से हमेशा कोशिश ज्यादा करो. और चौके देखिए पहला प्रमोद के बल्ले से. एक प्रमोद दादा मात्री इस टूर्नामेंट के आनवान शान है, लेकिन उनके गैर मौजूदगी में बहुत बढ़िया काम निभाते हुए यहाँ पर हितेश लीजिए, प्रवीण जी लीजिए, ऋषि लीजिए. और ये चलिए आंखों ही आंखों में पहला रन ले लिया. हो क्या बढ़िया. देखिए यहाँ पर ये चीज देखने को मिला. स्लीप करते हुए पैर फिसलता हुआ, मचाता हुआ. गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज अच्छे, लेकिन बैटर की बात करेंगे तो बैटर देखिए प्रमोद पहली 2 गेंद के पर 6 रन आ चुका है. कहते हैं ना कामयाबी के दरवाजा होने के लिए खोलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं. और ये चलिए कामयाबी के दरवाजा होने के लिए खोलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं. और क्या बढ़िया कैच. संतोष जी सक्सेना देखिए
संतोष सक्सेना देखिए बात करेंगे, सचिन रमेश तेंदुलकर के साथ खेल चुके हैं क्रिकेट। बहुत बढ़िया, लाजवाब कैच देखिए, क्या जज की कैच के ऊपर देखिए नजरे बिल्कुल जगह से हिले ही नहीं, और बड़ा विकेट देखिए। प्रमोद अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, चौके दागे थे, एलिवेशन नहीं मिल पाया पूरी तरह से, घसीट कर गेंद को लेकर आए। बहुत बढ़िया अजय देखिए गति का यहाँ पर मिश्रण कर रहे हैं। पिछले मैच में बात करेंगे ना विनोद सर, अजय ने शायद कामयाब नहीं हुए थे, रन तो ज्यादा नहीं लुटाए थे लेकिन विकेट लेने में कामयाब नहीं हुए थे। लेकिन यहाँ पर देखिए पहला ब्रेक थ्रो दिलाते हुए सुनील क्या करते हैं, क्या बढ़िया गोपी 11 टीम देखिए। ओह बढ़िया गेंद, स्लोअर गेंद, आगे रेखा अंदर की तरफ बाहर रखने में बहुत कामयाब होते हुए। कुल स्कोर की बात करेंगे, कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा 7 रन। लेकिन यहां से देखिए बात करेंगे ना, थोड़ा सा मेरे हिसाब से शेखर को कुछ करना होगा। कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा वही रुलाती है सबसे ज्यादा। क्या प्रमोद की यहाँ पर दुख मायूसी को यहाँ पर भरपाई कर पाएंगे? क्योंकि प्रमोद का विकेट गिरने के बाद थोड़ी सी निराश डगआउट से लेकर शांत तक है। लेकिन विनोद सर देखिए प्रमोद तो आउट हो गए हैं, लेकिन चाहे तो यहाँ पर शेखर सुनील इसकी भरपाई कर सकते हैं। कहते हैं ना डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। अगर यहाँ पर सुनील और शेखर के बीच में गहराई हो तो फिर से फूल खिला सकते हैं प्रमोद के आउट होने के बावजूद भी। और यही चलिए इस बार ऑन साइड पर खेला है, बहुत बढ़िया फील्डिंग, लाजवाब मैदान के चारों तरफ डायरेक्ट हिट करना चाहते थे ये स्नो को। पीले बन टीम देखिए जो जज्बा जुनून एकता देखिए इनके अंदर कितना बढ़िया। संतोष सक्सेना देखिए बहुत मजा आया, विनोद सर आपने अच्छी जानकारी दी है। उनके देखिए बात करेंगे टीम के साथ सपोर्टर समर्थक है, उन्होंने भी बहुत बढ़िया यहाँ पर साथ देते हुए। लेकिन पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ स्कोर की बात करेंगे, निराश करता हुआ ये स्कोर बोर्ड, क्योंकि 4 ओवर का मैच है जहां पर पहला ओवर में देखिए 9 का औसत से 9 रन। गेंदबाजी की बात करेंगे, बाला देखिए विनोद सर, बाला को देखकर आप सोच सकते हो कितना समय से क्रिकेट खेल रहे हैं। बहुत पुराने चावल, लगभग हम 40 प्लस कह देते हैं, लेकिन कहीं 50 प्लस के भी खिलाड़ी रहते हैं। पहले से इरादा बना लिया था, लेन छोटा रखते हुए गेंद उन्हें नहीं दिखाई दे रहा है। ओ लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। लैला के शादी में बहुत बड़ा लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई, रन भी लूटा और विकेट भी लूटा। अब शंकर विहारी किसके साथ गाना गाएगा? गेंद देखिए जाकर कीचड़ के अंदर, विकेट कीपर भी थे परेशान, थर्डमैन भी थे परेशान। विनोद सर ऐसा हिस्ट्री हुआ था ऑस्ट्रेलिया में, आपने देखा होगा बहुत साल पहले शायद क्रिकेट का शुरुआत था, उस समय कुछ रूल रेगुलेशन नहीं आया था। शायद 75 में शायद हुआ था जब गेंद एक पेड़ झाड़ मैदान पर था वहां पर लटक गया था और बल्लेबाज ने भागकर 75 रन लुटा लिए थे। अंपायर से जाकर अपील भी किया गया, लेकिन अंपायर की तरफ से कोई डिसीजन नहीं आया, जब तक गेंद मिलता तब तक 75 रन। तो हाँ वही नजारा देखने को मिल गया। तो चलिए अंपायर क्या बाई के रूप से रन था वहां से,
हाँ बिल्कुल भाई के रूप से देखिए रन आता हुआ। कंफ्यूज है तो पूछ लेना बहुत जरूरी है। नए बैटर आए राजन पाटिल, मैन फ्रॉम दापोड़े। देखिए बात करेंगे, थोड़ी सी निराश रहेंगे भिवंडी 11 टीम। चाहते नहीं थे इस तरह की शुरुआत में विकेट गवा दें, और खास करके जो यहाँ पर विकेट गिरा शेखर का, ओह उसके बाद पाला की देखिए क्या गेंदबाजी। इसे कहते हैं भाई मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, और गेंदबाजी हावी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद। सफलता तो देखिए रनआउट के रूप से मिले या कैसे भी मिले, लेकिन ओवर विकेट होता हुआ। बहुत छोटी गेंद कर रहे हैं, बिल्कुल आगे की तरफ नहीं दे रहे हैं। भाला कितनी तेज भागते हुए, क्या फिटनेस देखिए विनोद सर, क्या भाग रहे हैं गोपी 11 टीम के खिलाड़ी। मुझे लग नहीं रहा ये 40 प्लस के ऊपर ये खिलाड़ी हैं, ऐसा लग रहा है 17-18 साल के नौजवान। मैं तो कहता हूं बाला आपके आधार कार्ड बदल दीजिए, जिस तरह से भाग रहे हैं। कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 13 रन। चलिए गोपी 11 टीम समय मत लीजिए ज्यादा। चलिए गोपी 11 टीम देखिए, इनके पास मैं तो कहूंगा 2 टीम तैयार हो जाएंगे। यूनिफॉर्म देखिए बहुत बढ़िया, ड्रेस कोड बहुत बढ़िया। बाला गेंदबाजी करेंगे, कैलाशपुर जी, सुभाष पाटिल। देखिए ये सब यहाँ से इस मैच को बहुत अच्छी तरह से देख रहे होंगे, कौन सी टीम आएगी उनके सामने सेमीफाइनल मैच के लिए। और अभी तक जिस तरह से पेसर बना रखे हैं यहाँ पर गोपी 11 टीम, शायद इनके ऊपर बहुत गेम प्लानिंग चल रही होगी यहाँ पर। विनोद पाटिल सर लगभग अभी तक जिस तरह के भिवंडी 11 टीम को बैकफुट में ढकल कर रखा है, और थोड़ी परेशानी का सबब भी यहाँ पर कैलाशपुर जी देखिए जब नाखून निकाल रहे हैं, आप अंदाजा लगा सकते हो। और अक्सर जब पेसर सोच में आ जाते हैं, बड़े से बड़े खिलाड़ी देखिए कप्तान भी लीजिए, तभी नाखून निकालते हैं। और ये चलिए भाई सुनील देखिए भाई यहाँ पर इनके रेडर पर गेंद नहीं आ रहा है, और ये तो एक सिग्नल देकर आए हैं टी शर्ट के गोपी 11 टीम के सामने। स्कोर की बात करेंगे विनोद सर, अगर मुझे लगता है ये स्कोर अगर इन्होंने कहीं 30-35 के अंदर रोक लिया तो फिर जिस तरह के गोपी 11 टीम के तरफ बल्लेबाजी सेक्शन जिस तरह की उन्होंने बल्लेबाजी की, तो शायद जो हम समय का इंतजार कर रहे थे कि समय थोड़ा बचाया जाए, क्योंकि आज देखिए काफी लोगों का उपवास भी है निश्चित रूप से। और उपवास के साथ साथ आज संडे भी है, शायद, और मुझे नहीं लगता है विनोद सर, बहुत से लोग निश्चित रूप से आज नॉनवेज से दूर रहेंगे, लेकिन फिर भी उसमें अगर फिर भी देखिए जिन्हें आदत है वो तो लगातार रहेंगे। टोटल की बात करें, टोटल देखिए वही 15 रन हमने बात की, हमने 2 ओवर का खेल समाप्त, 15 रन लॉस ऑफ 2 विकेट्स। और गेंदबाजी के लिए संतोष शिक्षण देखिए, ये चेहरा देख लीजिए, सचिन रमेश तेंदुलकर इनके साथ क्रिकेट खेल चुके हैं, बहुत बढ़िया देखिए गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजी भी देखिए
बड़े बड़े हिटें लगा रहे हैं, छक्के लगा रहे हैं। चलिए भाई, सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है। अरे ये चलिए, हवा में रहा, फील्डर पीछे रहे और क्या बढ़िया थ्रो देखिए, लेकिन विकेट कीपर से हल्के से वही चूक। और देखिए श्री मीडियम के फील्डर को देखिए विनोद सर, कितना तेज भागे, इतना तेज भागे, इस कीचड़ में लग नहीं रहा था। स्कोर की बात करेंगे, 3 रन भाग कर लिए, लेकिन बैटर यहाँ पर राजन को मौका दिए हैं। लेकिन राजन को यहाँ पर मौका है कुछ हाथ खोलने का। भाई अब तो हाथ खोलिए, कब खोलोगे? राजन गेंद को पहुंचाना होगा। ओ इस बार देखिए राजन पाटिल बन गए गेंदबाज के लिए बहुत बड़े कातिल। 6 रन। इंतजार कर रहे थे बकरी की मां कब तक खैर मनाएगी। लंबी समय के बाद ये छक्का आता हुआ, स्कोर रुका हुआ था। देखिए यहां पर 24 रन, और ये छक्के ने थोड़ा सा मैच को देखिए यहां पर बनाने का कोशिश हो रहा है। क्या बढ़िया बैकफुट से जाकर देखिए शॉर्टम पुल। देखिए हिटमैन आज भी उम्मीद करेंगे रोहित शर्मा एक बड़ा इनिंग्स खेले। और उसके बाद देखिए यहां पर अपील तेज, नट आउट अंपायर का इशारा। सचिन कड़ू सर देखिए हाथों में कितनी गेंद है? 2, मुझे लगता है 3 गेंद तक। गेंदबाज हैं, जानते हैं। गेंद की देखिए लेन यहाँ पर थोड़ा छोटा रखा और लाइन थोड़ा सा बाहर रखा, और विकेट कीपर से हो रही है गलती। भाई मुझे लगता है गोपी 11 टीम में थोड़ा सा विकेट कीपिंग भाई से देखिए आता हुआ 2 रन ले लिए मेरे हिसाब से। नाखुश रहेंगे विकेट कीपिंग गोपी 11 टीम, क्योंकि आजकल हिंदुस्तान में देखिए विकेट कीपिंग ही खिलाया जा रहा है ज्यादा से ज्यादा। और हमारे कोच भी देखिए जुड़ चुके हैं बतौर बल्लेबाज विकेट कीपर राहुल द्रविड़ सर, ईशान किसान ले लीजिए, दिनेश कार्तिक ले लीजिए, ऋषभ पंत ले लीजिए। टीम का स्कोर 26 रन। और उसके बाद बात करेंगे कि राहुल जुड़ जाएंगे तो वो भी विकेट कीपिंग कर लेते हैं। और यहां से देखिए बात करेंगे 26 रन बनाए, 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, अंतिम 6 गेंद बचाए। आखिरी 6 गेंद के ऊपर और कितना रन जोड़ पाएंगे ये तो आने वाला वक्त बताएगा, आने वाला समय बताएगा। 26 रन। सर स्कोर जितनी बार भी बता दो, फिर भी बताना जरूरी है। तो चलिए नई गेंदबाज है मोहन देखिए गेंदबाजी के लिए वाइड का इजाफा। हाँ विनोद सर हम बात कर रहे थे कम से कम 30-35 पहुंच जाए तो फिर भी सुरक्षित नहीं रहेंगे। और यहाँ पर गोपी 11 टीम बहुत खुश रहेंगे। पिछला मैच देखिए 61 रन लुटाए थे, थोड़ा लग रहा था कि क्या मैच फंसेगा। महमूद का विकेट गिर गया शुरुआत में, लेकिन उसके बाद सक्सेना का कैच छोड़ना बहुत बड़ा महंगा पड़ा। अपनों को धोखा, दुश्मन को मौका। विकेट के जड़ में गेंद को रख दिए थे। बहुत बढ़िया। देखिए अंतिम ओवर चलता हुआ 5 गेंदे यहां से देखिए बचा हुआ है। इसके बाद देखिए सेकेंड इनिंग होगा और थोड़ा सा मैं कहूंगा यहाँ पर सेमीफाइनल के लिए
समता 11 से डोंबिवली टीम आपको तैयार रहना होगा, क्योंकि ये मैच समाप्त होने के साथ टॉस किया जाएगा। तो चलिए 7 गेंद राजन ने डॉट खेल चुके हैं, ये तो गलत बात है। हाँ 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 हाँ, राजन ने आखिरकार सीधे बल्ले से खेले, ना ताकत लगाइए ना जोर लगाइए, बिल्कुल टाइमिंग दे दी और चौका आ गया। चौके के साथ स्कोर जाकर पहुंच गया, देखिए 31 रन। क्या कुछ हुआ वहां पर फील्डर के साथ है। फील्डर है सुरक्षित है। लाजवाब देखिए यहां से, बहुत बढ़िया। देखिए महमूद की तारीफ करना चाहूंगा, अच्छी कप्तानी करते हुए, लाजवाब कप्तान कूल कह सकते हैं मैदान के बाहर। और ये चलिए भाई, काम ऐसे नहीं चलेगा। कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो, आपको मंजिल नहीं मिलेगा। राजन को बनना होगा साजन, और गेंद को पहुंचाना होगा सजनी के घर। और खुद चल बसे भाई सजनी के घर। क्या बढ़िया यहाँ पर गेंदबाजी होता हुआ विनोद सर, सिल्ले ले बाबा सिल्ले ले, ओ बाबा सिल्ले ले। नो गेंद डॉट, ओहो चिंगो चिंगो। स्कोर की बात करेंगे 31 रन। हमने बात की थी विनोद सर के 30 से 35, और शायद वही देखने को मिल रहा है। बल्लेबाजी की बात करेंगे, क्या कमाल की गेंदबाजी, सिल्ले ले ओ बाबा सिल्ले ले। बत्तीस रन, माफी चाहेंगे थोड़ा सा, क्योंकि एक रन हमने कम बोले थे, स्कोर ने भी कम लिखे थे। ऋषि देखिए पहली मर्तबा नो बॉल, मौका मिलेगा। विनोद सर ऋषि पहली मर्तबा इतने समय यहाँ पर बैठकर स्कोरिंग हमारे साथ, इससे पहले भी उन्होंने श्रद्धांजलि चषक में किए निश्चित रूप से। बहुत बढ़िया। देखिए आज उनके पिताजी का लीजिए, दादाजी का लीजिए, मिस यू ऋषि मातरे चाचा की नाम रोशन निश्चित रूप से करेंगे। करोड़ों दुआ है इनके ऊपर। जब उन्होंने टेनिस क्रिकेट में आकर एक छक्का लगाए थे लॉन्ग ऑन के ऊपर से। चलिए बैटर का नाम थोड़ा सा बता लीजिए भाई। राजन तो आउट होकर जा चुके हैं, लेकिन स्ट्राइक पर सुनील तो आए, लेकिन नॉन स्ट्राइक पर बैटर की वाइट का इजाफा। 5वां नंबर डालकर रखिए, थोड़ी सी एक्स वाई जेड। सचिन सर फ्री हिट यहाँ पर है क्या अभी तक? हाँ बिल्कुल फ्री हिट बचा है अभी तक। क्या गेंदबाजी हो रहा है भाई, ऑफ स्टंप की लाइन पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं, कोई भी मौका नहीं छोड़ रहे हैं गोपी 11 टीम। अब विनोद सर मुझे प्रभावित किए गोपी 11 टीम, लाजवाब, बहुत बढ़िया। स्कोर देखिए 36 रन बन चुका है, जीत के लिए 37 की जरूरत है। समता 11 डोंबिवली टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा, क्योंकि मुझे नहीं लगता है कि यहां से मैच ज्यादा लंबा चलने वाला है ये मुकाबला। जिस तरह से यहाँ पर गोपीलम टीम का बल्लेबाजी, यहां से जीतने वाली टीम समता 11 के बीच में बढ़िया तगड़ा फाइट मुकाबला होगा।
चलिए मेयर 11 चलिए पांड्या को लेकर देखने को मिलेंगे, रवि दादा वाइले देखने को मिलेंगे। अरे चलिए चलेंगे विनोद पाटिल सर की तरफ। विनोद सर यहाँ से मेरी 11 टीम को भी तैयार रहना होगा क्योंकि अगला मैच के बाद फाइनल मैच खेला जाएगा। चलते विनोद सर के पास। चलिए गोपी 11 टीम ज्यादा समय मत लीजिए, दोनों बैटर बेचिए, सलामी बल्लेबाज, क्योंकि आपकी टीम जब से मैदान पर उतरा है काम बहुत बढ़िया कर रहे हैं लेकिन समय ज्यादा ले रहे हैं। थँक्यू व्हेरी मच बाबूसा. पुनश्च सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे श्रद्धांजली चषक 2022 मध्ये. तर ही उपांत्य फेरीची लढत आपण पाहतायत. क्वार्टर फायनलचा सामना गोपी 11 वर्सेस भिवंडी 11 मध्ये. भिवंडी संघाने फक्त 36 धावा धावफलकावरती लावलेले 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये 37 धावांचं एक लक्ष आता इथून गोपी 11 ला चेस करायचंय आणि 36 धावांचं संरक्षण करण्यासाठी आता मात्र भिवंडीच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण समोर एक असा संघ या संघाने मगाशी 62 धावा 10 चेंडू राखून अर्थातच 20 चेंडू मध्ये चेस केल्या होत्या. संतोष सक्सेना यांची बॅट आपण पाहिली तळपताना आणि 41 धावा केल्या. 6 षटकार त्यामध्ये सामील होते. बॅक टू बॅक 4 षटकार मारण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आणि आजही 40 नंतर त्यांची धावांची भूक आपण पाहिली. बॉलिंग मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. हा चेंडू फार वेगवान होता. प्रमोद आहेत बॉलिंग मार्कवर. सलामीवीर आपण पाहतायत. हो यावेळेस मात्र पूल करतायत पण समोर क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होतंय. फलंदाज मेहमूद या ठिकाणी बाद होते. तर मेहमूद या ठिकाणी बाद होत आहेत आणि पहिलाच विकेट या ठिकाणी आपण पाहताय. अगदी षटकाच्या सुरुवातीला आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती आणि अशाच प्रकारची गोलंदाजी जर भिवंडीकडनं झाली तर मात्र या सामन्यामध्ये नक्कीच लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण होऊ शकते. बॉलिंग मार्कवर आता पुन्हा एकदा सज्ज होतील प्रमोद आणि नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतात संतोष सक्सेना ज्यांनी 41 धावांची खेळी साकारलेली आणि या स्पर्धेतील ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली. मागच्या सामन्यात 41 केल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्याच इरादेने खेळतील का, त्याच आक्रमकतेने खेळतील का किंवा परिस्थितीनुसार खेळ करतील हा प्रश्न बघूया. प्रमोद हो यावेळेस अपील करतायत पायचीच. LBW चा नियम या ठिकाणी तर LB चं दुकान बंद आहे त्यामुळे
नक्कीच हे अपील स्वीकारलं जाणार नाही. अन्यथा आपण पाहिलं तर गोलंदाज म्हणतो की अगदी प्लम होते. स्ट्राईकला येतात त्यावेळेस राजू. 37 धावा करायच्यात विजयासाठी क्वार्टर फायनल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रमोद. हो यावेळेस लॉप करतायत समोर क्षेत्ररक्षक दीपक. झेल ड्रॉप झालाय आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर रौद्रच्या रूपाने आणखीन एकदा म्हणजे एकूण 3 धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते पण ते बाद झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण म्हणतात की आसमान से गिरी और खजूर पे अटके. झेल ड्रॉप झाला होता. दीपक यांनी पहिल्या सामन्यामध्ये 2 अप्रतिम झेल टिपले होते पण यावेळेस हा झेल ते कॅरी करू शकले नाही. पण थ्रो फेकत असताना थ्रोही गॅदर करता आला नाही खरं तर प्रमोदला. पण त्यानंतर इथे फलंदाज राजू परत आहेत. दोघांमधलं तालमेल बिघडलं. धावसंख्या धावफल करते आपण पाहतात एकूण 3 धावा. चांगली गोलंदाजी प्रमोदला ठाऊक आहे. एक एक चेंडू आपल्याला इथून मोजून मापून टाकावं लागेल कारण की 37 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे 9.25 ची आवश्यक धावगती आहे. त्यामुळे इथून जर पहिले षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं तर उर्वरित 3 षटकांमध्ये थोडासा दबाव टाकता येईल. पण बघूया संतोष सक्सेना यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. दारोमदार आहे. नवीन फलंदाज नाण्या. खरं तर नाण्या हे त्यांचं खरं नाव नसावं पण आता पेट नेम असेल. नेहमी म्हणतो की भरपूर चांगले नाव आई वडील ठेवत असतात बारशाला पण त्याचं नामकरण नंतर मित्र करत असतात किंवा घरातही काही जण लाडाने अशा प्रकारे नाव ठेवत आहेत. इथे नाणे आलेत बॅटिंगला. स्ट्राईकला संतोष सक्सेना आहेत. चेंडू खाली राहिलाय. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी प्रमोद यांची. पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. पुन्हा एकदा प्रमोद संतोष सक्सेना. पुन्हा एकदा अपील झालंय. चेंडू खाली राहिलाय आणि अशा प्रकारे आणखीन एक डॉट चेंडू. काय अफलातून गोलंदाजी. टाळ्यांचा गजर आपोआप येतोय. धावा फक्त धावफलकावरती आहेत 4 आणि आता करायचे आहेत 18 चेंडू 33 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये म्हणजे 11 धावांची आवश्यक गती आहे. चेंडू विजयासाठी 33 करायचे आहेत. तर 3 धावा झालेल्या आहेत आणि 34 धावांची गरज आहे. तर राजन पाटील येतात बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला नाण्या. चेंडू यावेळेस टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी राजन यांनी देखील सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. ज्या पद्धतीने प्रमोदने केली होती सुरुवात. हो यावेळेस हुक करतायत. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगला थ्रो आणि तितकंच चांगलं कलेक्शन आपण पाहतायत एसटी रक्षकाकडनं. एकच धाव. बाबूशा मगाशी म्हणाले की लवकर ही धावसंख्या चेस होईल पण मी म्हटलं की असं नाही सांगता येणार. क्रिकेट आहे अनिश्चितने भरलेला खेळ आहे. भिवंडी संघ देखील पूर्ण ताकदनिशी इथे लढेल 37 धावांचं संरक्षण करण्यासाठी
आणि आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती आहेत 4. हो, यावेळेस पूल करतायत. चेंडू हवेत. शेखर द्रवी यांनी अप्रतिम प्रयत्न केला होता. वेल ट्राय, पण झेल पकडता आला नाही. अप्रतिम प्रयत्न. झेल कुठल्या परिस्थितीत खरं शेखरला पकडायचा होता, पण कठीण होता. कोणी प्रेक्षकांनी सीमारेषेजवळ थांबू नका. वेल फील्ड. एकच धाव येते. धावा फलकावरती आहेत 5. हो, यावेळेस मात्र खूप उंच गेलाय आणि नाण्याच्या बॅट मधून येतोय संघर्षाचा शंकनाद करणारा षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 11 धावा. म्हणजे जुने 26 धावांची गरज आहे. 14 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. हो, शॉट ऑफ लेग. झेलची शक्यता आणि हा झेल अप्रतिम डिपला गेलाय. परतावा लागेल नाण्यानं. षटकारानंतर राजनचा पलटवार आणि लगेचच कमबॅक करत असताना राजनने नाणे यांना दाखवला तंबूचा रस्ता आणि मैदानावरती लागतोय असं गोपी 11 या संघाला 3रा धक्का. आता चेंडू शिल्लक आहेत 13 आणि करायच्यात विजयासाठी 26 धावा. म्हणजे चेंडूंपेक्षा धावा या दुप्पट आहेत, ज्या संतोष सक्सेना यांनी पहिल्या सामन्यामध्ये सलग 2 षटकार लगावले होते आल्यास. त्यांना मात्र पहिल्या 3 चेंडू मध्ये एकही धाव करता आली नाही आणि 4थ्या चेंडूवरती त्यांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. बॅटर नेम बॅट्समॅनला माहित नाही. अमित. नवीन फलंदाज येत आहेत अमित उर्फ अम्मो. 13 चेंडू 26 ची गरज आहे. सामना लो स्कोरिंग असला तरी हाय व्होल्टेज होताना आपण पाहतोय आणि भिवंडी संघाने या छोट्याशा टोटलला आता मात्र फार मोठं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही 26 धावा करायचे आहेत. 13 चेंडू मध्ये राजन यांच्या षटकातील अंतिम चेंडू. हा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्ट्यांच्या जवळ जाऊन थांबलाय. यष्टीरक्षक फार मागे होते आणि याचाच फायदा घेत असताना एक धाव पूर्ण होते आणि अशा प्रकारे दुसरं षटक संपन्न होतं आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 12 धावा. पहिल्या षटकात 3 आल्या होत्या, या षटकात 9 आल्या आणि आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. पहिली 2 षटकं भिवंडी संघाच्या नावावरती राहिली आणि फक्त 12 धावा खर्च केल्या पहिल्या 2 षटकात. आता उर्वरित 2 षटकामध्ये त्यांना 25 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि सर्वांचा आता या सामन्याने लक्ष वेधून घेतलेले आहे. एक संघ आपण पाहतायत मुंबई विभागातील संघ गोपी 11 आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी 11 हा संघ, ज्यामध्ये भिवंडी विभागातील अनेक स्टार खेळाडू आपण पाहताय. तर 12 चेंडू 25 ची गरज आहे. शेखर द्रवी यांना पाचारण करण्यात आले. मॅन फ्रॉम खानिवली. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केलेली आहे. खानिवली संघासाठी ग्रामीण क्रिकेट अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा या ठिकाणी सचिन कडू करतायत आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 13. आता 24 धावांची गरज आहे. हा चेंडू व्यवस्था टॅप करतायत कव्हरच्या दिशेने. प्रमोद फार वेगाने गेल्यात चेंडू कव्हर करण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. बॅक टू द बॉलर आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होईल. परतावा लागेल अमितला. सांघिक यश लाभतंय. धावचीच्या रूपाने लागतोय 4था धक्का आणि
एका बाजूने धक्के दिले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला दबाव नक्की संतोष सक्सेनावरती येत असताना, कारण 4 चेंडूमध्ये संतोष सक्सेनाने फक्त एकच धाव केलेली आहे आणि आता आपण पाहतो धावफलकावरती 15 धावा, म्हणजे अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी 10 चेंडू 22 धावा, म्हणजे 220च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. पण एखादा मोठा फटका जर या ठिकाणी आला तर समीकरण सोपं होईल गोपी इलेव्हनसाठी. संतोष सक्सेना यांचा प्रयत्न असेल की हा दबाव जो आलेला आहे तो ट्रान्सफर करावा लागेल समोरच्या संघावरती, त्यासाठी एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. पण शेखर दळवी हे करून देणार का, ते देखील तितकेच मुरलेले खेळाडू आहेत. बॅटची कडा पण एसटी रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू मागे जाऊन लँड होतोय आणि मिळेल फक्त या ठिकाणी एकच धाव. आता मात्र एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 16 धावा, 21 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 21 धावा. अत्यंत जबरदस्त सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये. खरं तर ढगाळ वातावरण आहे, पाऊसही थोडासा रिमझिम पडतोय आणि या पावसामध्ये सुरू असलेला हा गरमी देणारा सामना एसटी रक्षकाने केलेली आहे चूक आणि ही बायच्या रूपाने धाव आलेली आहे. संतोष सक्सेना यांना स्ट्राईक मिळालेली आहे, त्यामुळे नक्कीच शेखर द्रविड थोडेसे निराश असतील कारण एसट्यांच्या मागे चूक झालेली आहे. एक धाव बायच्या रूपाने आली. धावसंख्या धावफलकावरती 17. आता 20 धावांची गरज आहे उर्वरित 8 चेंडूमध्ये. हो, पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. अफलातून गोलंदाजी शेखर दळवी आपला अनुभव पणाला लावतायत, आपली गुणवत्ता पणाला लावतायत आणि या परिस्थितीमध्ये अफलातून गोलंदाजी होते. ज्या संतोष सक्सेना यांनी या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या 41 नोंदवली, 6 षटकार मारले होते, सलग 4 षटकार मारले होते, त्या संतोष सक्सेना यांना शांत ठेवलंय. संतोष सक्सेना रणजीपटू संतोष सक्सेना मैदानावरती आपण पाहतायत गोपी इलेव्हन साठी खेळत असताना. पाऊस बरसतोय आणि हा चेंडू देखील खाली राहिलाय आणि अशा प्रकारे आपण पाहतायत ही एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 18 धावा. आता 6 चेंडू मध्ये करायच्या आहेत विजयासाठी 19 धावा. व्हॉट अ मॅच. बाबूशा यालाच क्रिकेट म्हणतात. आपण म्हणत होते की 30-35 धावा झाल्या तर आज सामना गोपी इलेव्हन एक हाती जिंकेल, कारण त्यांनी 62 धावा 20 चेंडू मध्ये चेस केल्या होत्या. पण मी म्हटलं की अशा प्रकारचं प्रेडिक्शन आपण करू शकत नाही, कारण आपण अनेकदा समालोचन करताना अशा कित्येक मॅचेस पाहिल्या आहेत ज्या कमी धावसंख्येच्या मॅचेस ते हाय व्होल्टेज होताना आपण पाहिलेले आहेत आणि ही मॅच तशाच प्रकारची आहे. पण आता 3 षटकामध्ये धावा फक्त आलेल्या आहेत 18, म्हणजे धावांची गती फक्त 6.00 आहे आणि आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये करायच्या विजयासाठी 19 धावा. म्हणजे 3 षटकामध्ये जी मेहनत केलेली आहे ते मेहनतीला फळ आता मिळणार का प्रश्न आहे. मात्र बघूया या अंतिम षटकामध्ये गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करणार आणि संतोष सक्सेना यांनी जे डॉट चेंडू फेस केले त्यामुळेच हा दबाव वाढलेला आहे आणि आता इथून संतोष सक्सेना हा सामना जिंकून देतील का, आपल्या नावाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतील का. येणारे 6 चेंडू 19 धावांची गरज आहे आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. शेखर बॉलर्स नेम ऑफ साइडला ड्राईव्ह करतायत. एक धाव पूर्ण आणि दुसरा धावेचा प्रयत्न सफल होतोय. बॉलर्स नेम शेखर हेमंत हेमंत वर जबाबदारी सोपवलेली आहे. 19 धावांचं संरक्षण करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आता 5 चेंडू 17 धावा. गोपी इलेव्हन हा सामना जिंकेल की दुसऱ्या बाजूला भिवंडीचा संघ हा सामना जिंकेल. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी 17 धावांची गरज. हेमंत हा चेंडू यावेळेस मात्र पूर्णपणे संभ्रमात टाकलाय, रीड करू शकले नाही. आणखीन एक डॉट बॉल. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू 17 धावा.
17 धावा 4 चेंडू. भिवंडी की गोपी 11. हा चेंडू जाईल का? लॉंग रनच्या बाहेर गेलाय आणि आता मात्र या षटकाराने आशा पल्लवित होतात गोपी 11च्या आणि या षटकाराने समीकरण बदलत आहे. आता करायचे आहेत 11 धावा आणि चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 11 धावा. 11 धावा आणि 3 चेंडू. गोपी 11 की जिंकणार इथे भिवंडी 11 हा संघ. आणि संतोष सक्सेना यांना या षटकाराने आत्मविश्वास जरूर प्राप्त झाला असेल आणि इथून संतोष सक्सेना आपल्या संघाला विजयाचं स्वप्न पूर्ण करून देतील का? की हेमंत या 3 चेंडू मध्ये संतोष सक्सेना यांना रोखेल का? येणारे 3 चेंडू 11 धावा. बॅटची आतली कडा चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने गेलाय. त्या ठिकाणी पाय स्कीड झालाय आणि त्यामुळेच इथे या 2 धावा पूर्ण होत आहेत. आता इक्वेशन येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. एका षटकाराची गरज आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे. काय घडणार? कंपल्सरी चेसिंग नियम आहे. भिवंडी संघाचं कौतुक करायला हवं. फक्त 36 धावा धावफलकावरती होत्या. समोर इतका बलाढ्य संघ ताकदवर संघ होता पण तरीही स्वतःला वरती दबाव येऊ न देता या संघाने या मैदानावरती क्रिकेटचा एक जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आणि गोलंदाजांनी मात्र या सामन्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलेले आहे. पण संतोष सक्सेना यांनी इथे विजयाचं स्वप्न दाखवलं होतं षटकाराने. ते पूर्ण करता येईल का? 2 चेंडू 9 धावा. हा चेंडू यावेळेस चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलाय आणि कुठल्याही प्रकारे पंचांचा इशारा आला नाही आणि यावेळेस 1 बाउन्स या ठिकाणी कॉल देण्यात आलाय आणि आता हा सामना पूर्णपणे भिवंडी संघाच्या बाजूने झुकलेला आहे कारण एका चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. तर समता 11च्या संघ नायकाने यायचंय. समता 11 या लवकर. आणि अशा प्रकारे 37 धावांचं संरक्षण केलं. ज्या संघाने 20 धावात 62 धावा चेस केल्या होत्या त्या संघाला